वर्धा जिले में सितंबर माह में हुई अतिवृष्टि ने किसानों की कमर तोड़ दी है। करीब 2.25 लाख हेक्टेयर क्षेत्र की फसलें पूरी तरह से बर्बाद हो गई है, जिससे तकरीबन 1,92,000 से अधिक किसानों को भारी आर्थिक नुकसान उठाना पड़ा है। ऐसे गंभीर हालात में राज्य सरकार ने किसानों के लिए 181 करोड़ रुपए के राहत पैकेज को मंजूरी दे दी है। ये सहायता राशि प्रति हेक्टेयर 17,000 रुपए के हिसाब से दी जाएगी और दिवाली के पहले सीधे किसानों के बैंक खाते में जमा की जाएगी। पालक मंत्री डॉक्टर पंकज भूयर की घोषणा वर्धा के विश्राम गृह में आयोजित पत्रकार परिषद में पालक मंत्री डॉक्टर पंकज भूयर ने ये जानकारी दी है। उन्होंने कहा कि शासन किसानों के साथ खड़ा है और किसी किसान को अकेला नहीं छोड़ा जाएगा। सरकार ने दी कई अतिरिक्त राहतें भी किसानों को आर्थिक रूप से संबल देने के लिए राज्य सरकार ने निम्नलिखित कदम उठाए हैं। जमीन महसूल में छूट, सख्ती, जबरन वसूली की कर्ज वसूली पर रोक, फसल कर्ज का पुनर्गठन यानी रीस्ट्रक्चरिंग, कृषि पंपों की बिजली नहीं काटी जाएगी। अधिकारियों को सख्त निर्देश दिए गए हैं। डॉक्टर भूयर ने अधिकारियों को निर्देश दिया कि कृषि अधिकारी और तलाठी सीधे खेतों में जाकर पंचनामा करें। उन्होंने चेतावनी दी कि अगर किसी अधिकारी ने लापरवाही की या कोई किसान सहायता से वंचित रह गया तो उसके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। बैठक में प्रमुख नेता उपस्थित। पत्रकार परिषद में पूर्व सांसद रामदास तड़स, विधायक दादाराव केचे, राजेश बकानी, भाजपा जिला अध्यक्ष संजय गाते तथा शिवसेना जिला प्रमुख राजेश सराफ उपस्थित थे। कुल मिलाकर वर्धा जिले के किसानों के लिए ये दिवाली राहत लेकर आने वाली है। संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यामध्ये जास्त, नंतर त्या तालुक्यात विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि आपल्या राज्यातला शेतकरी बंधू त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडला। याच्याकरिता राज्य सरकारनं मे जून महिन्यामध्ये देखील काही मदत त्या ठिकाणी केली होती। नंतर सप्टेंबर मध्ये अजून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली। या अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढण्याकरिता, शेतकऱ्यांना बाहेर काढण्याकरिता त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता एक पॅकेज त्या ठिकाणी घोषित केलं। याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 दिवसाआधी केली आणि आपल्याला देखील वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची माहिती मिळालेली आहे। याच अनुषंगाने आजची आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोललेली आहे। यावेळेस मी आपण वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आधीच्या काळात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आधीच्या काळात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काय मदत त्या ठिकाणी शासनाच्या वतीने करण्यात आली आणि याच्या व्यतिरिक्त अजून ह्या पॅकेजच्या व्यतिरिक्त आपण लोक समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये राहता आपल्या देखील काही सूचना याच्यामध्ये अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्या सूचना घेऊन त्या ठिकाणी शासनापुढे मांडून अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण त्या ठिकाणी करू शकू। याच्याकरता आजची पत्रकार परिषद प्लस आपल्या सर्वांसोबत चर्चा संवाद या ठिकाणी ठेवलेला आहे। आपण सर्वजण इतक्या कमी वेळेच्या सूचनेमध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला, त्याच्याकरता मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। माझ्याकडे असलेली थोडी माहिती पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। सगळे कामातून गेलेले बंधारे आहेत, पण त्याच्यामुळे या शेतीला नुकसान होतं। त्याचं मी ऑडिट करतो आहे, स्ट्रक्चरल ऑडिट, आणि ऑडिट मध्ये जर रिपोर्ट आला तर ते तोडलं नाही। आपल्या भागात जे होतं की आणि सगळे झटका बसण्याच्या गडबडीची नुकसान होत आहे, प्रशासन नेहमी असं ते लोक गाव सोडायला तयार नाही, जागा सोडायला तयार। तर अशा प्रसंगी आपण थोडं प्रभावित करून ते क्षेत्रकाही सोडायला म्हणजे भूमिका आमदार म्हणून घेणार। प्रशासनही तुम्हाला आमदार म्हणून एक भूमिका आमची नक्की राहील की माझ्या मतदारसंघातून बराच भाग नदीचा आहे, त्याच्यामध्ये नदीचं खोलीकरण हा जर विषय केला तर 100% पुराचा जो प्रभाव आहे तो कमी होईल। आणि काही ठिकाणी मी जे सांगितलं तुम्हाला की कोल्हापुरी बंधारे बांधलेले आहे, त्याला 15 काढी असतात आणि त्याचं बॅकवॉटर मागे येते, कामाचे काहीच नाही, उन्हाळ्यात सुद्धा ते कामाचे नाही आहे। त्याच्याच बाजूला कॅनल गेलेला आहे, त्याच्यामुळे कॅनल मध्ये पाणी असते, या बंधाऱ्याचं काहीच काम नाही। मी कलेक्टरांसोबत हा विषय बोललो आहे आणि या महिन्यातच मीटिंग लावून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तो जर कामाचा नसेल तर तो तोडून त्या ठिकाणी त्या नदीचं खोलीकरण जर केलं तर पुराचा इफेक्ट गावामध्ये कमी होईल। कारण न्यूज़ के लिए वर्धा से नील गावंडी की रिपोर्ट। वेदवेल, शुद्धता का राज। नागपुर से एक नई सौगात वेदायुष वेयर हाउसिंग एंड ट्रेडिंग प्राइवेट लिमिटेड लेकर आया है आपके लिए वैदिक ग्लो, प्योर नेचुरल ग्लो।
ऐसी ब्यूटी प्रोडक्ट्स जो हर चेहरे को दे नेचुरल ब्राइटनेस और पवित्रता की गारंटी। लेकिन वेदवेल सिर्फ ब्यूटी तक सीमित नहीं, यहाँ आपको मिलता है घर और किचन के लिए भी संपूर्ण भरोसेमंद रेंज। डिटर्जेंट पाउडर एवं केक, अगरबत्ती, पिंक सॉल्ट, कुकिंग ऑयल, पीनट ऑयल, कोकोनट ऑयल, जैगरी, देसी घी, ऑर्गेनिक सोप एंड हैंड वॉश, पीतल लिक्विड क्लीनर, नीम एलो फेस वॉश, सल्फेट फ्री शावर जेल, क्रिस्टल क्लियर प्रोडक्ट्स और भी कई वैरायटी अवेलेबल। हर प्रोडक्ट में है शुद्धता, गुणवत्ता और विश्वास का वादा। संस्थापक श्री चंद्र प्रकाश चतुर्वेदी। इनका एड्रेस है प्लॉट नंबर 86, विद्या विहार, प्रतापनगर, नागपुर। फॉर मोर डिटेल्स यू कैन कॉन्टेक्ट देम ऑन 7123509562 या 9145578111 पर। इनकी वेबसाइट है customercare@vedwell.com। वेदवेल प्रोडक्ट्स, जहां हर चीज है शुद्धता और गुणवत्ता का प्रतीक।